नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील प्रभाग क्रमांक 1 पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सुमारे 53,294 लोकसंख्या असलेला हा प्रभाग म्हसरूळ पोकार कॉलनी, किशोर सूर्यवंशी मार्ग, ओमकार नगर, आरटीओ कॉर्नर, गोरक्षनगर, बोरगड परिसरासह आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि ऐतिहासिक सीता सरोवर या भागांचा समावेश असल्याने राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही बघत आहात नाशिक महानगरपालिका प्रभाग निहाय रणसंग्राम. मोठी लोकसंख्या, विविध समाज घटक आणि विस्तारलेला भौगोलिक परिसर यामुळेच येथील निवडणूक केवळ नगरसेवक निवडणुकीपुरता मर्यादित न राहता भविष्यातील नेतृत्व ठरवणारी मानली जाते. या प्रभागातील आरक्षण सोडत ही अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती, ओबीसी महिला व सर्वसाधारण या प्रकारचे आहे. 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत या प्रभागातून अरुण पवार, रंजना भानसी, गणेश गीते आणि पूनम धनगर हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. या प्रभागात अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीयरित्या वाढते आहे. माजी महापौर रंजना भानसी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर भाजपकडून शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. याचबरोबर माजी नगरसेवक गणेश गीते यांच्या पत्नी दीपाली गीते यांनीही उमेदवारीसाठी तयारी सुरू केल्याची चर्चा असून ज्येष्ठ नगरसेवक अरुण पवार हे सर्वसाधारण गटातून पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गणेश गीते यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र भाजपचे आमदार राहुल ढिकले यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच गीते यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याने या प्रभागातील राजकीय गणित अधिकच गुंतागुंतीचे झाले आहेत. 2017 मध्ये भाजपच्या सत्ता काळात रंजना भानसी यांनी पहिली 2.5 वर्ष महापौर पदाची संधी मिळवली. तथापि महिला महापौर असूनही महिलांसाठी ठोस, जनतेच्या नजरेत भरणारी विकास कामे प्रभागात झालेली दिसून आली नाही, अशी टीका नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. महापौर, माजी स्थायी समिती सभापती यांसारखी महत्वाची सत्तापदे मिळूनही त्यांचा प्रभावी उपयोग विकास कामांमध्ये झाला का, असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे भाजपचे अरुण पवार आणि रंजना भानसी हे दोघेही दांडगा जनसंपर्क, संघटनात्मक ताकद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असलेली साथ यामुळे अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या सुमारे 25 वर्षांपासून या भागाचे नेतृत्व मुख्यत्वे त्यांच्या हातातच आहे. सुमारे 47,000हून अधिक लोकसंख्या असलेल्या या प्रभागात त्यांच्या ओळखीचा आणि संघटनात्मक ताकदीचा मोठा प्रभाव दिसून येतो. सध्या रंजना भानसी यांच्या विरोधात तितक्याच ताकदीचा उमेदवार नसल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी मतदारांच्या मनातील नाराजी पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नाही. कारण प्रभाग क्रमांक 1 मधील मूलभूत प्रश्न आजही तसेच आहे. ऐतिहासिक सीता सरोवराचा विकास अद्याप रखडलेला आहे. पेठरोड येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा प्रकल्प निधी अभावी गेल्या 3 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. म्हसरूळ मखमालाबाद लिंक रोडवरील खड्डे नागरिकांसाठी कायमची डोकेदुखी ठरत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणी पुरवठ्याच्या समस्या अधिकच तीव्र झाल्या असून उद्याने असूनही नसल्यासारखी स्थिती आहे. रस्त्यांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि नित्याची वाहतूक कोंडी यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध इतर पक्ष अशी चुरशीची लढत पाहायला मिळायची शक्यता असून अनेक नवीन उच्च शिक्षित आणि तरुण चेहरे मैदानात उतरल्याने ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून लढणाऱ्या जयश्री चव्हाण सध्या राजकीय दृष्ट्या निष्क्रिय असल्या तरी मागासवर्गीय महिला आरक्षणात अनेक इच्छुक पुढे येत आहे. संभाव्य उमेदवारांच्या यादीत अरुण, रंजना भानसी, दीपाली गीते,
भाऊसाहेब नेहरे, प्रवीण जाधव, वंदना पेलमाहले, निकिता गायकवाड, अमित घुगे, विशाल कदम, नंदा थोरात, सविता मस्के, अनिता सोनवणे, सचिन देवरे, शोभा साळवे आदींचा समावेश असल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची होत चालली आहे. एकीकडे अनुभव, संघटनात्मक ताकद आणि जनसंपर्क आहे, तर दुसरीकडे सुमारे 47,000 मतदारांची अपेक्षा रखडलेला विकास आणि नागरिकांची वाढती नाराजी आहे. या दोन टोकांमध्ये अडकलेली प्रभाग क्रमांक 1 ची निवडणूक यंदा कोणत्या दिशेने वळते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मतदार यावेळी पुन्हा एकदा ओळखीवर विश्वास ठेवणार की विकासाच्या मुद्द्यांवर निर्णय घेणार, हेच या प्रभागातील निकाल ठरवणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या जागर महाराष्ट्र न्यूजला फॉलो करा.